आपल्या भागातल्या गडांचे रक्षक आपणच व्हा आणि कृपया आपल्या भागातल्या गडकिल्ल्यांच्या वरती असं अतिक्रमण होत असेल, त्यांना क्षती होत असेल, नुकसान होत असेल तर आपण वेळीच आवाज उठवा। झी मीडिया शिवरायांचे गडकोट किल्ले वाचवण्याकरता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील। पुढच्या बातमीकडे वळूया। कापूस वेचणीच्या हंगामामध्ये मजूरच मिळत नसल्याने शेतकरी अगदी मेटाकुटीला येतो। या काळात मजुराला मागेल तितका पैसा देऊन मजूर अजिबात मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं। मात्र आता हा त्रास दूर होणार आहे, कारण औरंगाबादमध्ये कापूस वेचणी करता एक यंत्र तयार करण्यात आलंय। हे यंत्र कसं आहे, शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे, पाहूयात यावरचा हा अत्यंत उपयोगी रिपोर्ट। केवळ 900 ग्रॅम वजनाचं हे यंत्र 8 तासांमध्ये 1 क्विंटल कापूस वेचणी करतंय। येत्या मार्च मध्ये यंत्र बाजारपेठेत येणार असून या यंत्रानं कापूस उत्पादक शेतकऱ्याचं मोठं दुःख हलकं केलंय। या कापूस वेचणी यंत्राची झलक औरंगाबादच्या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय, कारण दरवर्षी कापूस वेचणीच्या काळात मजूर मिळत नसल्यानं होणारे हाल आणि मानसिक त्रासातून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे। मशीन बघून खूपच छान वाटलं। या मशीनमुळे लोकांना म्हणजे गावाकडे आज कापूस वेचणीसाठी मजूर भेटत नाहीये, त्यामुळे त्यांचा हा त्रास वाचणार आहे। मशीनमुळे लवकर कापूस वेचणी होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल। कापूस वेचणीसाठी 6 ते 8 रुपये किलो प्रमाणे मजुराला पैसे द्यावे लागतात। जवळपास क्विंटलला 600 ते 800 रुपये खर्च येतो। तो खर्चही वाचणार आहे। शिवाय अत्यंत सोपे आणि हलके असल्यानं शेतकऱ्यांना सहज वापरता येणार आहे। या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की हे याच्यात कुठलेही व्हॅक्यूम किंवा सक्शन नाहीये। याच्यामध्ये टोटली मेकॅनिकल बनवलेलं आहे। हे रोटेट होतं। याच्यामध्ये जो बोंडाला लागलेला जो कापूस आहे तो हा वेचतो। याची कॅपॅसिटी साधारणतः दिवसभरामध्ये 80 ते 100 किलो आहे। फक्त शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांना फायदा व्हावा या उद्देशानंच हे यंत्र तयार केल्याचं कंपनीचे मालक सांगतायत। व्हॅक्यूम वरती चालणारी बरीच मशीन्स याच्या आधी लोकांनी बनवली होती, पण ते कापसाबरोबर कचराही ओढतात। त्यामुळे आपण तसं न करता हाताने जसं बोटानी कापूस काढला जातो तसं कृत्रिम बोटानी तो कापूस काढला जावा असं हे मशीनचं डिझाईन केलेलं आहे। आणि त्यामुळे नायलॉनची बोटं जाऊन तो कापूस गोळा करतात आणि अतिशय वेगाने तो गोळा केला जातो। या यंत्राच्या पाठीमागे एक पिशवी लावलेली आहे। या यंत्राला प्लास्टिकचे दात बसवण्यात आल्यानं हे यंत्र कापसाच्या बोंडाजवळ नेल्यानंतर कापूस ओढून मागे लावलेल्या पिशवीत टाकते। हे यंत्र 12 व्होल्टच्या बॅटरीवर चालत असल्यानं चार्जिंगसाठी ही सुविधा करण्यात आली आहे। त्यामुळे येत्या हंगामात शिवारात कापूस यंत्राचा आवाज घुमणार आहे। शिवाय कापूस वेचणीच्या काळात येणारं टेन्शनही दूर होणार आहे। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।